ॲडव्होकेट विक्रम सावळे, तालुकाध्यक्ष कदंताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि। धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार, महायुतीचे उमेदवार सन्माननीय सुरेश दाजी बिराजदार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अनौपचारिकरित्या आपण त्याला प्रेस मीट म्हणू। आपण मला दाजींनी इच्छा व्यक्त करून दाखवली की मला या आपल्या बार्शी तालुक्यातल्या पत्रकार बंधूंशी पुरुष एकदा संवाद त्या ठिकाणी साधायचा आहे आणि लोकसभा का आणि कशासाठी या विषयावर एकूणच चर्चा करायची आहे। एकूण मतदारसंघ गेली 40 वर्ष दाजी त्यांचं कुटुंब धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सक्रिय राहिले आहेत। किल्लारीच्या भूकंपाच्या कामापासून ते पुनर्वसनापर्यंत आणि भाऊसाहेब दाजी बिराजदार साखर कारखान्याच्या निर्मितीपासून ते शैक्षणिक तसेच भाऊसाहेब दाजी बिराजदार बँक इथपर्यंतचा तो प्रवास एक कार्यकर्ता, सामान्य कार्यकर्ता गेल्या 4 दशकांचा त्यांचा प्रवास अतिशय शांतपणाने चालू आहे। खरं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये हे नाव घराघरामध्ये परिचित असलेले नाव आहे। बार्शी तालुक्याला जरी त्याची नवीन ओळख असली परंतु कार्यरूपाने त्याची कीर्ती या बार्शी तालुक्याच्या पंचक्रोशीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आहे। केवळ ते लोकसभेचे इच्छुक उमेदवार म्हणून सांगायचं नाही, एकूणच त्यांच्या संवादातून आपल्या लक्षात येईल की घराचा कार्यकर्ता, सामान्य कार्यकर्ता आणि आजपर्यंत त्यांचा राजकीय आणि सामाजिक प्रवास काय झालेला हे आपल्याला लक्षात येईल। आणि सन्माननीय या राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख नेते माननीय अजितदादा पवार साहेबांनी काही महिन्यांपूर्वी दाजींना सांगितलं की लोकसभा मतदारसंघ हा पारंपरिक राष्ट्रवादीचा आहे आणि तो मतदारसंघ आपण आपल्याकडे ठेवून घेणार आहोत। महायुतीच्या या ह्याच्यामध्ये आपण या मतदारसंघामध्ये एक चांगली कामगिरी करू शकू। तर यापूर्वी राष्ट्रवादीचाच एक बालेकिल्ला म्हणून हा भाग ओळखला गेलेला आहे। यापूर्वी या 15 वर्षामध्ये पाहिलं तर राष्ट्रवादीचेच उमेदवार त्या ठिकाणी डॉक्टर बदलसिंह पाटील असतील, गेल्या वेळेस राणा जगजितसिंह असतील, जे एकूणच घड्याळाची सवय या मतदारसंघाला राहिलेली आहे। आणि म्हणूनच बरे महायुतीतले विधानसभेचे आमदार आणि या सगळ्या लोक पाठिंब्यावर महायुतीचा एक इच्छुक उमेदवार म्हणून दाजी आज आपल्या समोर आहे। मी आपला फारसा वेळ घेणार नाही। माझ्याबरोबर दाजींना समर्थन देण्यासाठी त्या ठिकाणी आमची संपूर्ण तालुक्याची, शहर आणि तालुका कार्यकारिणी, त्याचबरोबर आमचे जे पदाधिकारी राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये काम करतायत ती सर्व पदाधिकारी मंडळी आज एकूणच दाजींच्या प्रचाराला काही दिवसापासून त्यांनी कामाला सुरुवात केली आहे। धाराशिव जिल्ह्यात आणि दाजी हा एक समीकरण त्या ठिकाणी बनलेलं आहे। माझी या सर्व पत्रकार बंधूंना एक अपेक्षा आहे की खरोखर एक सुसंस्कृत, एज्युकेटेड आणि चांगला चेहरा पर्याय म्हणून सन्माननीय अजितदादांनी आपल्या समोर त्या ठिकाणी ठेवलेला आहे। त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिगत संभाषणामधून काही गोष्टी आपल्या समोर येतील। आपणही निर्भुलासपणे काही प्रश्नांची त्या ठिकाणी आपण त्यांच्याबरोबर चर्चा करावी, मी अशी माफक अपेक्षा करतो। आपला फारसा वेळ घेतात मी सन्माननीय, त्याचबरोबर सर्वप्रथम धाराशिव जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय महेंद्रकाका दुर्गडे साहेब, त्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। अतिशय कमी वेळामध्ये त्यांनी जिल्ह्याची बांधणी अतिशय सक्षमपणे त्या जिल्ह्यामध्ये केली ते आमचे महेंद्रकाका। मी फारसा वेळ घेता मी त्या ठिकाणी दाजींना संपूर्ण चर्चेसाठी सूचित करतो। सर्वांना नमस्कार। आज या प्रेस मीट कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आमचे मित्र महेंद्रकाका दुर्गडे, बार्शी तालुक्याचे नूतन तालुका अध्यक्ष आमचे मित्र विक्रम सावळे सर, या शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संताजी सावंत सर, रविकांतजी साळुंके साहेब, अमोलजी बदे साहेब, जयंतजी देशमुख, सुनीलजी अवघडे, सुनील नाना झालटे, शिरीष ताटे, नितीन कोरे, वैशालाताई जानवर, आमच्यासोबत आलेले महेशजी नलावडे, मोहम्मदजी जगताप, सर्वांची नावं घेता व्यासपीठावर असलेली सर्व राष्ट्रवादी काँग्रेसची ज्येष्ठ मंडळी,
व बार्शी व तालुक्यातून आलेले सर्व पत्रकार, सोशल मीडिया, यूट्यूब सर्व प्रतिनिधी आपले सर्वांचं मी सर्वप्रथम स्वागत करतो। आज पत्रकार परिषद न घेता प्रेस मीट आपण म्हणलेला एक संवाद साधायचा। 2024 ची लोकसभेची निवडणूक जवळ येऊन ठेपलेली आहे। महाविकास आघाडी वर्सेस महायुती ही निवडणूक होणार आहे आणि महायुतीमधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे मी सुरेश बिराजदार एक इच्छुक उमेदवार आहे। आजपर्यंतच्या या लढतीमध्ये धाराशिव लोकसभेच्या लढतीमध्ये शिवसेना वर्सेस राष्ट्रवादी अशी मेजर लढत आजपर्यंत झालेली आहे। माननीय आमचे ज्येष्ठ नेते या महाराष्ट्र देशाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा पवार साहेबांनी या संदर्भात मला इन्स्ट्रक्शन दिले की तुझं काम आहे, इमेज आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही जागा महायुतीतून मागणार आहे, त्यामुळे तू तयारी कर। या निमित्ताने गेल्या काही महिन्यापासून आम्ही फिरतोय। धाराशिव जिल्ह्यामध्ये आम्ही खूप वर्षांपासून काम करतोय। लातूर जिल्ह्यातला एक औसा विधानसभा मतदारसंघ आहे, तो आमच्या लगट आहे, तिथं आम्ही काम करतोय। बार्शी विधानसभा मतदारसंघ तसा थोडासा आम्हाला नवीन आहे, परंतु गेल्या अनेक महिन्यापासून मी फिरतोय, प्रत्येकांच्या भेटीगाठी घेण्याचा प्रयत्न करतोय। मोठ्या प्रमाणामध्ये भेटीगाठी घेतलेल्या आहेत। भेटीगाठी घेत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहकारी तर आम्ही भेटतोयच, परंतु इतर पक्षाचे सहकारी, काही उद्योगपती, काही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे अशा सर्वांच्या भेटीगाठी घेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि भेटीगाठी घेतोय। एक खूप चांगला रिस्पॉन्स या निमित्ताने आम्हाला पाहायला मिळतो। आता आपल्या माध्यमातून सुरेश बिराजदार कोण आहे, त्याचं काय आहे ही आपल्या माध्यमातून इथली जनतेला सांगण्याची किंवा ओळख करून देण्याची ही वेळ आहे, म्हणून मी तुम्हाला आम्ही आपली सर्व मंडळींनी आमंत्रित केलेला आहे। सुरेश बिराजदार गेल्या अनेक वर्षापासून धाराशिव जिल्ह्यामध्ये पक्ष संघटनेमध्ये काम करतोय। मला आठवतंय की पक्षाच्या तालुका सचिव पदापासून तालुका अध्यक्ष पदापासून जिल्हा कार्याध्यक्ष असेल, जिल्हाध्यक्ष असेल, मला वाटतं 10 वर्ष मी जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या धाराशिव जिल्ह्याचा अध्यक्ष होतो। आता सध्या महाराष्ट्राचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे। माझे काका भाऊसाहेब बिराजदार 1982 ते 85 च्या दरम्यान आमदार होते, त्यांचं अचानक निधन झालं। तसा मी इंजिनियर बी सिव्हिल आहे, काही वर्ष मी लेक्चरशिप पॉलिटेक्निक कॉलेजला केलेलं होतं, परंतु हे काका वारल्यानंतर त्यांचे जे सहकारी होते, आमच्या घराण्याला जे प्रेम देणारी व्यक्ती सगळी सहकारी होते, त्यांनी आग्रहाने मला 1992 ला जिल्हा परिषदेला उभा केलं। धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मताने निवडून येणारा मी जिल्हा परिषद सदस्य 1992 ला 1992 ला जिल्हा परिषद सदस्य झालो आणि 1993 ला महाप्रलयकारी भूकंप आमच्या भागामध्ये झाला। माझा जो जिल्हा परिषद मतदारसंघ होता 12 गावचा तोही कोल्यात झाला। आमच्या भागातील 52 गावं टोटल उद्ध्वस्त झाली, कितीतरी अ वर्गात गावं, ब वर्गात गावं आणि क वर्गात खूप मोठी हानी आमच्या भागामध्ये झाली। त्याच्यामध्ये खूप मोठं काम, ते काम खरं तर आमचं कर्तव्य म्हणून आहे, ते सांगण्यासारखं नाही, परंतु सुरेश बिराजदारांनी काय केलं, कुठं काम केलं सांगणं आज आवश्यक आहे, म्हणून मी आज त्याचा उल्लेख करतोय। भूकंपामध्ये 10,000 व्यक्ती मरण पावल्या। किल्लारी आणि सास्तूर, किल्लारी भूकंप म्हणतात, परंतु ती तेरणा नदी आहे, त्याच्या पलीकडचा भाग औसा तालुका किल्लारी भाग आहे, त्याच्या अलीकडला भाग सास्तूर भाग म्हणजे आमचा भाग आणि दोन्ही भागातला, दोन्ही तालुक्यातला 7 भाग उद्ध्वस्त झाला। त्यावेळेस प्रेताला अंत्यसंस्कार करण्यापासून
त्यांच्या नातेवाईकांना जे ओरडून ओरडून आम्हालाकडे बघत होते काय घडलं, त्यांना काहीतरी पाणी देण्यापासून, थोडंसं खाऊ घालण्यापासून, तात्पुरते शेड उभारण्यापासून, गावाचं पुनर्वसन करण्यामध्ये, तुम्हाला माहित आहे एखाद्या गावाचं पुनर्वसन करायचं म्हणलं की गावागावात गट असतात, इकडे पुनर्वसन करायचं, तिकडे पुनर्वसन करायचं. या सगळ्या गोष्टी मध्ये आम्ही मोठा सहभाग घेतला, लोकांना समजून सांगितलं. पूर्वीची गावं ही तुम्हाला माहित आहे की जुनी गावं ही कुठेतरी नाल्याच्या नदीच्या कडेला राहायची, कारण तिथं पाणी उपलब्ध राहायचं, परंतु तिथं पाया राहायचा. नवीन गाव वसवताना हार्ड स्टार्टावर वसवलं पाहिजे, कारण भूकंपाचे धक्के कायम बसत असतात. त्यामुळे हार्ड स्टार्टा कुठं मिळेल या पद्धतीनं आम्ही नियोजन केलं. आम्ही त्यावेळेस कलेक्टर असतील, तुम्हाला आठवत असेल की भूषण गगराणी आपल्या महाराष्ट्राचे प्रधान सचिव होते, ते त्यावेळेस डेप्युटी कलेक्टर होते. त्यांना घेऊन आम्ही कितीतरी गावात बैठका घेतला. त्यावेळेस अनिल पवार कलेक्टर होते, त्यांना घेऊन बैठका घेतला. सिद्धू म्हणून प्रधान सचिव होते भूकंपाचे, त्यांना घेऊन आम्ही बैठका घेतल्या. आणि हे पुनर्रचना करण्यामध्ये आमचे नेते आदरणीय शरदरावजी पवार साहेब, आदरणीय पदमसिंह पाटील साहेब यांना जी माहिती द्यायची असते किंवा हे काय करावं लागेल, यांना जे ग्रास रूटनं बेस रूटनं जे फीडिंग करायचं असतं, तिच्यामध्ये मेजर रोल आम्ही बजावला आणि त्याच्यामध्ये झुकून 3 ते 5 वर्ष काम केले. आदर्श पुनर्वसन त्या भागामध्ये झालं. आमच्या सर्व नेते मंडळीच्या मार्गदर्शनातून, त्यांच्या प्रयत्नातून झालं. परंतु जो त्यांना डाटा द्यायचा असतो, खाली काम करायचं असतं, ते आमच्या माध्यमातून आम्ही करू शकतो. हे खूप मोठं काम आमच्या माध्यमातून झालं. आमच्या भागामध्ये 95 ते 99च्या काळामध्ये एकच साखर कारखाना आमच्या तालुक्यामध्ये होता आणि लोकांचा ऊस एका कारखान्यावर गाळप होत नव्हतं. बांधावरचा ऊस कापून, म्हणजे शेतावरचा ऊस कापून बांधावर टाकण्याचं काम त्यावेळेस झालं. लोक परेशान होते. अशा वेळेस सुरेश बिराजदार सरकार, आम्ही सर्व नेते आपलं सर्व मंडळी, तरुण मंडळी एकत्र आलो. किंवा इथं साखर कारखान्याची गरज आहे, तर शेतकऱ्याचं जीवन उद्ध्वस्त होईल म्हणून आम्ही साखर कारखाना उभा करण्याचं काम केलं. काही ज्या सूचना असेल तर सांगा, जास्त वेळ बोलत असेल तर कमी शॉर्ट मध्ये बोलतो, काही नाही ना, नाही काय असेल तर सूचना करा. एक साखर कारखाना उभा आम्ही केला. भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना माझ्या काकांच्या नावानं, मी मुख्य प्रवर्तक होतो. गेली 15-20 वर्ष सतत संघर्ष करून तो साखर कारखाना उभा केला. अडचणीत आलो, पण भाडेतत्वावर केलं. अजितदादांना सांगितलं, अजितदादांनी एका चांगल्या त्यांच्या कंपनीच्या ह्याला हे केलं आणि आज तो खूप चांगला साखर कारखाना, जो हायएस्ट भाव आमच्या भागामध्ये किंवा भविष्यामध्ये 2-3 जिल्ह्यामध्ये हायएस्ट भाव देणारा साखर कारखाना म्हणून नक्कीच ओळखला जाईल, याची नक्की खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. की कुठेही स्वार्थ न ठेवता कशासाठी आपण साखर कारखाना उभा केला, जो सभासद शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांचा ऊस जावा, त्याच्या वेळेवर ऊस जावा, त्यांचा पेमेंट वेळेवर व्हावं, त्याला कुठेही काटा मारला जाऊ नये, त्यांची रिकव्हरी योग्य राहावं, त्यांना चांगला भाव द्यावा, अशा पद्धतीचा आमची भावना होती. ते तो आज साकार झालेलं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नक्कीच आनंद आहे. जिल्हा परिषद सदस्य असताना तरुणांना उद्योगामध्ये काहीतरी मदत करावं म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो. मी एक वेळेस स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये गेलो. त्यांना म्हटलं की हा असं बांगड्याचा व्यवसाय, मला आठवतं अब्दुल मुबारक नावाचा, त्याला बांगड्याच्या व्यवसायासाठी कर्ज देण्यासाठी मी शिफारस करायला गेल्यानंतर त्यांनी म्हणजे तुमच्या गावात थकवायची आणल्या तुम्हाला लोन देणार. ही आली का पंचायत की थकवायची वसूल करण्याचं तर आमचं काम नव्हतं. मग विचार केला की आपण काहीतरी या तरुणांसाठी केलं पाहिजे, त्या तरुणांना उद्योगामध्ये गरज आहे, त्या तरुणांसाठी आपण काहीतरी करायला पाहिजे म्हणून आम्ही अर्बन बँकेची स्थापना केली. भाऊसाहेब बिराजदार अर्बन कोऑपरेटिव्ह बँक म्हणून आज 1996 ला स्थापन केली. त्याच्या आज 7 शाखा आमच्या जिल्ह्यामध्ये आहेत. आणखी 2 शाखा लातूर जिल्ह्यामध्ये मंजुरी मिळालेली आहे. अ वर्गामध्ये सतत म्हणजे जिल्ह्यामध्ये नावाजलेली बँक म्हणून आज भाऊसाहेब बिराजदार अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आहे. तिचं हेड ऑफिस उमरग्यामध्ये चांगली इमारत जी आदरणीय आमचे नेते आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून त्याचं उद्घाटन झालेलं आहे. ती चांगली इमारत झालेली आहे. जे सरकार क्षेत्रामध्ये काम करत असताना किंवा इतर क्षेत्रामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काम करत असताना किंवा ग्रामपंचायती प्रत्येक निवडणूक आम्ही लढवतोय, सोसायटीच्या निवडणुका लढवतोय. आजही मी विविध कार्यकारी सोसायटीचा सभासद आहे, डायरेक्ट संचालक आहे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचा आजही संचालक आहे आणि 7 वर्ष
मी त्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचा चेअरमन होतो. अशा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा मी चेअरमन होतो जी जिल्हा मध्यवर्ती बँक लोकांचे असलेले 10,000 रुपये त्यांचेच पैसे त्यांच्याच खात्यावरले द्यायला अडचणीत आहे. अशी प्रचंड अडचणीची बँकेचा डोलारा ऍज अ चेअरमन म्हणून मी हातात घेतला 2015 साली. आणि ती जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये 2 साखर कारखान्याची मेजर कर्ज होते ते म्हणजे 350 कोटी. तेरणा साखर कारखाना ढोकीचा आणि तुळजाभवानी साखर कारखाना नळदूर तुळजापूर तालुक्यात. हे 2 साखर कारखाने लिटिगेशन मध्ये पडलेले होते, कोर्ट कचेरीत अडकलेले होते. आम्ही 5 वर्ष संघर्ष करून त्या कोर्ट कचेरीचा निकाल लावून डीआरटी कोर्ट, डीआरटी कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्टापर्यंत आम्ही निकाल लावून 2 साखर कारखाने जे 10 वर्ष बंद पडलेले होते, ज्या तेरणा कारखान्याचे सभासद 35,000 सभासद आहेत, असा मोठा साखर कारखाना किंवा तुळजाभवानी साखर कारखाना, दोन्ही साखर कारखाने आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत भाडेतत्वावर दिले. दोन्ही साखर कारखाने चालू झालेले आहेत. म्हणजे तिथल्या त्या शेतकऱ्यांना ते खूप मोठा दिलासा मिळालेला आणि येत्या 2-3 वर्षामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेला त्याचं भाडं येणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेची परिस्थिती सुधारायला त्याची नक्कीच मदत होणार. सुरेश बिराजदार कधी काय आमदार खासदार झालेला नाही, परंतु साखर कारखाना उभा करू शकतो, बँक उभा करू शकतो. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चेअरमन पदाच्या काळात जे बंद पडलेले साखर कारखाने चालू करू शकतोय. जिथं जिथं आपत्ती आलाय तिथं धावून जाण्याचं आम्ही काम करतोय. एकदा काय झालं, आमचं राजेगाव लोहारा तालुक्यातलं एक गाव आहे, तिथं प्रचंड मोठा पूर आला आणि एक तिथला राजेगावचा मुलगा त्या पुरात अडकलेला होता. मला समजल्यानंतर उमरी येऊन मी तिथे गेलो. काय करायचं, परिस्थिती खूप वाईट होती. आपले नेते आदरणीय अजितदादा पवारसाहेब उपमुख्यमंत्री होते. दादांना फोन केला की दादा असं असं घडले. त्यांनी ताबडतोब एनडीआरएफची टीम पाठवली, बोट पाठवली आणि त्या मुलाला अजून 2-4 महिने 6 महिने झाले असतील तर हिरला दाऊदपूर म्हणून उस्मानाबादला धाराशिवला एक गाव आहे, तिथे असाच पूर आला. 2 नवरा बायको अडकलेले होते. पहिलं राजेगावचं काही लोकांनी आमच्या दिले की पेपरला नाही, सोशल मीडियाला की दाजीने तिथं 4 दिवस काय 4 तास उभारून तिथं काम केलं. कोणीतरी टाकलं, आमदारांनी केलं. मला कोणाचं काही नव्हतं, परंतु ज्यावेळेस हिरला दाऊदपूरला झालं, महेश नलावडे आमच्या गाडीत होते. पुराची परिस्थिती आम्ही पाहायला गेलो होतो. आदरणीय अजितदादांना फोन केला, दादांनी सगळी माहिती घेतली माझ्याकडून आणि मला 20 मिनिटातच फोन करत आला. सुरेश बिराजदार म्हणले की मी एनडीआरएफची टीम आणि मी चॉपर पाठवतोय आणि ते 1 तास मला तिथं पोहोचेल आणि ते सर्व त्याला गाडी तुम्ही काळजी करू नका म्हणजे. आणि मुंबईहून लांब पडेल, मी पुण्याचं पाठवलं वगैरे 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 सांगितलं. मी ते रेकॉर्ड केलं, पुन्हा व्हायरल केलं. तेव्हा म्हटले की बाबा सुरेश बिराजदार काम करू शकतो. खरं सांग, आमदार खासदारशिवाय तुम्ही कामच करू शकत नाही असा एक समज सगळ्यांचा नाही, काही लोकांचा असतो. त्यामुळं जे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याला बोलून महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा फोन रिसिव्ह करून तिथं ते धावून येतो, असा आमचा नेता अजितदादा आहे आणि आम्ही ते करू शकतोय. परवा काय झालं, जिल्हा मध्यवर्ती बँक आमची अडचणी, प्रचंड अडचणी. त्यामुळे विविध कार्यकारी सोसायटीला कर्ज नाही म्हणून आमच्या जिल्ह्यातल्या 198 विविध कार्यकारी सोसायट्या लिक्विडेशन मध्ये काढली. त्या सोसायटीची काय चूक, त्या सोसायटीला कर्जच मिळत नव्हतं, त्याचं प्रॉफिटच होत नव्हतं, त्यामुळे त्या अडचणीत होते. महाराष्ट्रातल्या अशा कितीतरी सोसायट्या जिथं जिल्हा मध्यवर्ती बँक अडचणीत आहे किंवा त्या सोसायटीमध्ये काही अडचण झालेली आहे, अशा विविध कार्यकारी सोसायट्या लिक्विडेशन मध्ये काढण्याचं शासनाचं धोरण होतं, महाविकास आघाडीचं सरकार होतं. आणि आम्हाला लक्षात आलं की हे खूप मोठा फटका आमच्या जिल्ह्याला आहे. तुमच्या जिल्ह्यात सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक त्याच्यात अजून बरी झालेली आहे, त्यामुळे तुमच्या जिल्ह्याचा हा विषय नव्हता, परंतु धाराशिव जिल्ह्याचा विषय होता. आम्ही आणि आमचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धोबळे साहेब दोघं मुंबईला गेलो. आदरणीय अजितदादा पवार, जयंत पाटील साहेब, बाळासाहेब पाटील सरकार मंत्री होते, त्यांना कन्व्हिन्स केलं की खूप मोठा फटका की प्रोत्साहन अनुदानाचा विषय होता तो, की ज्यांचं लोन थकलंय त्यांना आपण माफ करतोय, परंतु ज्यांचं लोन रेग्युलर चालू आहे त्याला काही सवलत देत नाही. मग शासनाने ठरवलं की 50,000 प्रोत्साहन अनुदान आपण या शेतकऱ्यांना दिली. त्याच्यामध्ये आमचे मला वाटतं 55,751 सभासदापैकी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 30,824 सभासद त्याच्यामधून वंचित राहतात. म्हणजे जवळपास 60% लोक, 60-70% लोक शेतकरी आमच्या जिल्ह्यातले ते वंचित राहतात. आम्ही जाऊन शेवटच्या महाविकास आघाडीच्या कॅबिनेट मीटिंगमध्ये तो निर्णय बदलायला लावला. महाराष्ट्राचा तो निर्णय
विकास सोसायटीचं परत दिला चालेल. प्रोत्साहन अनुदानाचा विषय चालला. प्रोत्साहन अनुदानाचा विषय महाराष्ट्राचा निर्णय, कॅबिनेटचा निर्णय बदलला आणि धाराशिव जिल्ह्यातल्या 30,824 सभासदांना त्याचा फायदा. त्याच पद्धतीनं दिलीप वळसे पाटील सहकार मंत्री आहेत, आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना विनंती केली की या विविध कार्यकारी सोसायटीची काही चूक नाहीये, ते लिक्विडेशन मध्ये काढताय, त्यांना संधी द्या, एखादा 2 वर्ष संधी द्या, ते बाहेर पडतील, ते प्रयत्न करतील आणि त्याला पण त्यांनी स्टे दिला. म्हणजे आमदार खासदार नसतानाही महाराष्ट्राच्या लेवलचे, महाराष्ट्राचे निर्णय. आता मी सांगितलं की प्रोत्साहन अनुदानाच्या विषयावर महाराष्ट्रामध्ये खूप मोठा फायदा झाला. इव्हन सांगलीमध्ये झाला. जयंत पाटील साहेबांच्या सांगलीमध्ये त्या पुरामुळे काहीतरी त्यांना अनुदान दिलं होतं, पण त्यांचं त्याच्यामध्ये बसत नव्हतं. तेही 3 वर्षापैकी 2 वर्ष जे सतत चालू बाकी आहे अशांना तो निर्णय झाला आणि महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यामध्ये त्याचा फायदा झाला. असे निर्णय जे काही एक कार्यकर्ता म्हणून आम्ही करू शकतो त्याच्यामध्ये आम्हाला नक्कीच यश आणि आनंद आहे. आम्ही तसं आमचं कुटुंबीय उभा करण्यामध्ये वी आर क्रिएटर्स, ते आम्ही उभा करणारी माणसं. आम्ही कुठलंही युनिट बंद पाडलेलं नाही, आम्ही कुठेही चुकीचं वागलो नाहीये. किल्लारी साखर कारखाना आमच्या भागामधला खूप जुना साखर कारखाना, त्याच्यामध्ये सुद्धा जे फाउंडर प्रवर्तक असतात, मुख्य प्रवर्तक त्याच्यामध्ये माझे कुटुंबीय आहे. 35 सभासद त्या किल्लारी साखर कारखान्यामध्ये औसा तालुक्यातला किल्लारी साखर कारखाना 35 माझ्या घरचे सभासद आहेत, त्याच्यामध्ये आम्ही आहोत. तोही साखर कारखाना बंद पडलेला होता, त्यालाही लिक्विडेशन मधून बाहेर काढण्यासाठी आम्ही शरद पवार साहेबांकडे बैठक लावली. महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेचे, काँग्रेसचे नेते एकत्र बसवला आणि एक कमिटी नेमली आणि तो कारखाना लिक्विडेशन मधून बाहेर आला आणि माननीय आमदार अभिमन्यू पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली तो साखर कारखाना चालू झालेला आहे. असं जिथं शक्य आहे तिथं आमचा प्रयत्न नक्कीच वेगवेगळ्या माध्यमातून लोकांसाठी धावून येण्याचं काम आम्ही आजपर्यंतच्या राजकारणामध्ये केले. 30-32 वर्षापासून आहे. आमची फॅमिली 40-42 वर्षापासून आज सामाजिक क्षेत्रामध्ये. तसं माझं कुटुंब म्हणजे शेतकरी कुटुंब. माझे आजी वडील शेतातच असतात. 88 वय आहे पण घरात बसत नाही, जे शेतीमध्येच रमणार आमचं कुटुंब आहे. परंतु एका वेगळ्या माध्यमातून आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये आज काम करत आहोत आणि जिथं संधी मिळाली तिथं कर्तव्य आहे दाखवण्याचं काम आम्ही केलं. जिल्हा बँकेचा चेअरमन झालो. जिल्हा बँकेतून काय केलं तुम्हाला सांगितलं. एक बँक उभा केली, चेअरमन झालो. त्या बँकेच्या माध्यमातून एक चांगलं सेवा देण्याचं काम केलं. खूप तरुणांना स्वतःच्या पायावर उद्योग उभा करण्यासाठी आम्ही कर्ज देऊन त्यांना उभा करण्याचं काम केलं. अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत आमच्या जिथं शाखा आहे 20 कोटी रुपये आम्ही वाटलं जे बिन द्यायचे आहे. खूप मोठे काम आहे ते. त्याला व्याज नाही, ते व्याज परतावा जे रेग्युलर परतफेड करतात त्याला व्याज परतावा मिळतो शासनाचा, महामंडळाचा, अण्णासाहेब पाटील महामंडळाचा. 20 कोटी रुपये वाढून आज कितीतरी तरुणांना उद्योगामध्ये भरारी देण्याचं काम आम्ही नक्की या बँकेच्या माध्यमातून केले. जिथं संधी मिळाल्या तिथे कर्तृत्व सिद्ध करण्याची आम्ही सिद्ध केलेलं आहे. जर आम्हाला या लोकसभेच्या निमित्तानं जर संधी मिळाली तर आम्ही नक्की कर्तृत्व सिद्ध. मला एवढंच सांगायचं, आपण ज्या पदावर आहोत त्या पदासाठी त्या माध्यमातून तुम्ही काय केलं. एखाद्या पदावर संधी मिळाली तर लोककल्याणासाठी तुम्ही लोकांसाठी काय केलं हे तुम्हाला सांगावं लागेल. तुम्ही जिल्हा परिषद सदस्य आहात, तुमच्या मतदारसंघासाठी तुम्ही किती काम आणलं, किती निधी आणला, त्याच्या लोकांसाठी काय केले सांगावं लागेल. तुम्ही जर आमदार असाल तर तुम्ही महाराष्ट्र शासनाचा किती निधी या भागामध्ये पाणी पुरवण्यासाठी आणला, रस्त्यासाठी आणला, किती तळ्यासाठी आणला हे सांगावं लागेल. जर तुम्ही खासदार असाल तर तुम्ही केंद्राचा निधी किती आणलाय, किती निधी केंद्राचं युनिट काय आणलं. केंद्राचं तर बजेट सागर आहे. केंद्रामधून आपण काय काय आपल्या मतदारसंघासाठी आणू शकतो किंवा केंद्रातून आपण किती काय आणलं आपल्या मतदारसंघासाठी आपल्याला सांगावं लागेल. जिथं जिथं काम करतो तेच सांग. आम्ही असलो, आम्ही गवंडी असलो आणि एखादी मूर्ती घडवून आम्ही खडी फोडला हे नाही चालणार. एखादा सुतार आहे त्याने गवंड्याचं काम सांगायला तर तेही नाही चालणार. आम्ही सुतार आहोत तर आम्ही काय बनवलं, आम्ही चौकट कशी बनवली, दरवाजे कसे बनवले हे आम्हाला सांगावं लागेल. तर आम्ही ज्या पदावर आहोत त्या पदाच्या माध्यमातून काय केलं. आणि मी आज सांगितलं तुम्हाला, मी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा चेअरमन होतो, मी पक्षाचा अध्यक्ष होतो. आमच्या जिल्ह्यातील भाजपमध्ये गेल्यानंतर पक्षाचा जिल्हाध्यक्ष झालो. खूप मोठी आम्हाला चॅलेंज होतं, तरी आम्ही खूप मोठा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष परत एकदा उभा केला 2019 साली.
आता पण आमचे महेंद्र जोगडे साहेब जिल्हाध्यक्ष, मी म्हणलं दादांना जरा तरुणांना द्या म्हणून महेंद्र जोगडे त्यांच्या माध्यमातून आता परत एकदा पक्ष धाराशिव जिल्ह्याचा उभा राहतोय. त्यामुळं जिथं आम्ही काम केलंय तिथं चॅलेंज स्वीकारलंय आणि त्या चॅलेंजच्या माध्यमातून लोक कल्याणासाठी आम्ही काहीतरी करून दाखवलंय. म्हणून आज आम्ही इच्छुक आहोत आणि जर आम्हाला संधी मिळाली तर त्या संधीच्या माध्यमातून आमचं विजन मोठं आहे. आम्ही इंजिनियर माणसं आहोत. जे काय क्रिएट करताय, लोकांसाठी काय करताय, तरुणांना कसा रोजगार देता येईल, शेतकऱ्यांना काय त्याच्या माध्यमातून युनिट उभा करून त्यांना कशा पद्धतीनं त्यांच्या आर्थिक उन्नती लाभवता येईल, अशा पद्धतीचं धोरण आमचं आहे. आता जास्त मला वाटतंय न बोलणं योग्य. दुसरे एक महत्वाचे सांगतो की जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून आम्ही चेअरमन असताना कोरोनाचा भयानक काळ एक तुम्हाला माहिती आहे की संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून वृद्धांना रोज एक पगार दिला आणि ती सगळी व्यक्ती त्या बँकेत येतात, एखादा रिक्षा गावातून करतात, रिक्षातून किंवा गाडीतून येतात, एकत्र बसतात आणि त्या पगारीसाठी दिवसभर बसतात. आमची जिल्हा मध्यवर्ती बँक अडचणीत आमचा बँकेचा मॅनेजर संदूक घेणार, संदूक पेटी घेऊन शहराला जाणार, तिथून पैसे आणणार, तिथून नाही मिळालं तर दुसऱ्या दिवशी येणार. अशा परिस्थितीमध्ये माझ्या लक्षात आलं की कोरोनाच्या काळामध्ये हे वृद्ध व्यक्ती जर एका गाडीतून आली एका रिक्षातून आली आणि त्याला कोरोना झाला तर डायरेक्टच तिकीट काही खरं नाही, वृद्धांचे इम्युनिटी पॉवर कमी असते. त्यामुळे खूप भयानक परिस्थिती त्या काळात, त्याही काळामध्ये आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेत मोबाईल व्हॅन आणि मायक्रो एटीएमच्या माध्यमात त्याच्या घरोघरी जाऊन आम्ही पगार करायला लावले. आम्ही स्वतः गेलो. मला आठवतंय वृद्ध असे झोपलेले होते बेडवर, त्याला तिथं नाहून त्याची सही घेतली, तिथं त्याला पेमेंट, त्याला आम्ही एटीएम कार्ड देण्याचा प्रयत्न करतो. जिथे जिथे कोरोनाचा काळ असेल, जिथं आपत्ती आहे तिथं धावून जाण्याचं काम आम्ही 100% आजपर्यंत करत आलेलो आहे. तर जास्त बोललो की खूप लाभ होईल, त्यामुळे शॉर्ट मध्ये सांगितलेलं आहे. आपले काही प्रश्न असतील तर नक्कीच आपलं वेलकम आहे. आणि एक कार्यकर्ता आहे सुरेश बिराजदार, एक लक्षात घ्या, सुरेश बिराजदार आमदार कसा असेल, खासदारकीला आमदार म्हणून असेल पाहिजे किंवा 2 नंबर खूप मोठा पैसेवाला असं तसं काही करतो. अजित पवार आणि कुठला माणूस चेअरमन, एक कार्यकर्ता, हाडाचा कार्यकर्ता, लोकांमधला कार्यकर्ता, एक प्रामाणिक कार्यकर्ता. अशा कार्यकर्त्याला संधी देण्याचं काम आदरणीय दादांच्या माध्यमातून होतं. म्हणजे हाडाचा कार्यकर्ता जर लोकसभेसाठी खासदार म्हणून आपल्या इथं लढत असेल तर तुमची पण साथ त्याला गरजेची आहे, एवढं मी विनंती करतो आणि आपल्या आभार मानतो. आपले काही प्रश्न असतील तर काही विचारा. जे काय जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बाबतीत, सहकाराच्या बाबतीत केलं ते तुम्ही सांगितलं, हे सगळं तुमच्या निर्णय केलेलं. जे काल वेळ आलेल्या बँकेवर, कारखान्यावर, सोसायटीवर त्यामध्ये तुम्ही होता, त्यावेळेस तुम्ही काय प्रतिबंध केला? कधी कधी म्हणताय अडचणीच्या विषयावर जर तुम्हाला विचारायचं असेल तर एक सेपरेट पत्रकार परिषद घेऊन मी सगळे कागदपत्र घेऊन त्याला उगाच दुसऱ्याला करून त्याला एक वेगळे कागदपत्रासह मी येतो. नाही आज त्याच्या वादात तुम्ही मला सेपरेट उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विषयावर बोलवा, मी सगळे डॉक्युमेंट घेऊन येतो. तुम्हाला नक्की प्रश्न असेल काही अडचण नाही, प्रश्न कागदपत्राच येते, काही अडचण. सहकार क्षेत्रात तुमचं काम उस्मानाबाद बँकेने कर्ज वाटप केलं. आज मी शेतकऱ्यांच्या सोसायटी 7-12 कर्जाचं नाव नाही बँकेचं सोसायटी, त्याच्यामध्ये तुम्ही काय केलं? कर्जाचं नाव नाही माझ्याकडे 10 लाख रुपये लोन आहे सोसायटी. हो, 7-12 क्लिअर आहे, नाव असावं. नाही माझ्या माहितीप्रमाणे तर त्याचे डॉक्युमेंट घेऊन केलेले आहे, नाव केलेले आहे, मॅक्सिमम डॉक्युमेंट केलेले आहे. राष्ट्रवादीला जर सुटली जागा आणि उमेदवार जर समजा दुसऱ्या दिला पक्षाने, समजा पवार कुटुंबियातला दिला तर तुम्ही? मी आता स्थायी खुलासा करू इच्छितो की महायुतीमधून मी इच्छुक आहे. महायुतीमधून भाजप असेल, शिंदे सेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल किंवा राष्ट्रवादीसाठी जर उमेदवार असेल, सुरेश बिराजदार आजपर्यंत प्रामाणिकपणे काम करत आलेला आहे. 1995ला सुरेश बिराजदारांचं नाव दिल्लीच्या पार्लमेंटरी बोर्डामध्ये विधानसभेसाठी शिफारस झालेलं होतं. 1999ला सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाल्यानंतर माझं नाव एकवट झालेलं होतं. मला नाही मिळालं तरी येणाऱ्या त्या उमेदवाराचा प्रचार आम्ही केलेलाच आहोत. त्यामुळे कुठेही काही शंका घ्यायची गरज नाही. कुणीही उमेदवार महायुतीचा आम्ही 100% निवडून आणणार आहोत. सुरेश बिराजदार महायुतीच्या उमेदवाराचा प्रामाणिक प्रयत्न करेल, काही काळजी करून. आतापर्यंत
साहेब धाराशिव आणि मध्ये आपण बोलल्यासारखं शिवसेना आणि राष्ट्रवादी याच्यामध्ये लढत राहिलेली आहे बरोबर. शिवसेना ही शिंदे गटाला मिळालेली आहे, नावाने चिन्ह असेल आणि ते तुमच्याच याच्यामध्ये आहे. तसं राष्ट्रवादी देखील तुम्हाला चिन्हाने हे मिळालेलं आहे. मग आतापर्यंत जर अशी युती राहिली तर मग कोणाकडे म्हणजे जागा जाईल असं वाटतं तुम्हाला? महायुतीची जागा तुम्ही पाहिलं की म्हणजे की शिवसेना आणि राष्ट्रवादी दोघांचं लढत राहिलेली आहे आणि दोन्ही गट तुमच्याकडेच आहेत, म्हणजे दोन्ही एका साईड नाही, तर मग कसं राहणार आहे? नाही, आता ह्या बाबतीत कसं असतंय, ही जागा सोडण्याचा अधिकार किंवा जागा लढवण्याचा किंवा कोणतं जागा कुणाला हा लढवण्याचा अधिकार हा राज्य पातळीवर आहे, देश पातळीवर आहे. त्यामुळे ह्या विषयावर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना बोलणे योग्य. आमचा प्रयत्न आहे, अजितदादांचा प्रयत्न आहे की ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावी आणि त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न, काही अडचण नाही. प्रवीण परदेशींचं नाव सध्या जास्त चर्चेत येतं यासाठी. कुणीही असेल, महायुतीतून ज्याला मिळेल त्याच्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करणार. सर, आज जवळजवळ 6 महिने झालं अजितदादा सरकारमध्ये सामील झालेले आहेत. त्या 6 महिन्यामध्ये आपण केंद्राच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यासाठी काही निधी आणलेला आहे का? आणि हा विषय माननीय खासदार साहेबांना विचारायला पाहिजे, जे या मतदारसंघाचे खासदार आहेत, तो प्रश्न त्यांना विचारा. आणि राष्ट्रवादीमध्ये पवार साहेबांना मानणारा कार्यकर्त्यांचा खूप मोठा गट आहे. जर आपण आणि राष्ट्रवादी पवार आणि अजितदादा असे वेगवेगळे जर 2 उमेदवार उभारले गेले तर मतांचं विभाजन होईल का असं तुम्हाला वाटतंय? नाही, आता कसं झालंय, या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा दुसरा उमेदवार नाही, कारण सध्या रनिंग सीट ही शिवसेनेची आहे, महाविकास आघाडीमध्ये ते एकत्र आहे, त्यामुळे तशी शक्यता नाही. मताचं विभाजन होईल असं तुम्हाला? मला असं वाटतं की शरद पवार साहेबांवर आम्ही 40 वर्ष, बाकी काही सांगत नाही. ती काही सांगत नाही. 40 वर्षापासून आम्ही साथ दिली ना साहेबांना. शरद पवार साहेबांनी राजीनामा दिल्यानंतर पहिला जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा महाराष्ट्राचा सुरेश बेगाचा. धाराशिव मतदारसंघामध्ये सोलापूर जिल्ह्यातला एकमेव तालुका म्हणजे बार्शी तालुका. याचा कदाचित म्हणजे तुम्हाला जर उमेदवारी मिळाली तर बार्शी तालुक्यासाठी तुमचं विजन काय असेल? कारण तुम्ही आय थिंक कॅन्सरच्या संचालकपदी पण तुम्ही काम करतोय. विषय काय होतो, कुठल्याही तालुक्यात बार्शी तालुका असेल खूप मोठी व्यापाराला संधी, व्यापारपेठ मोठी आहे. इथं चांगले युनिट उभारले पाहिजे, त्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे, हाताला काम मिळालं पाहिजे, इथं हॉस्पिटल्स चांगले आहेत. म्हणजे खूप चांगली संधी या बार्शी विधानसभा मतदारसंघाला नक्कीच आहे. त्याच्यामध्ये आता आम्ही वेगवेगळे प्रयत्न करत असतो की शेतकऱ्याच्या हितासाठी काय करता येईल. आता आम्ही दोघं मित्र म्हणून आम्ही एक युनिट चालू केलं म्हणजे मे मध्ये जून मध्ये काहीतरी चालू. कशावर? नेपियर ग्रासवर सीएनजी, त्याला ऍक्च्युअल सीबीजी म्हणतात, पण सीएनजी तयार करण्याचं युनिट. कसं असतं, ह्या वर्षी दुष्काळ, ऊस कमी होत चालला आणि उद्या जूनला काय करणार परत, तर नेपियर ग्रास म्हणून एक गवत, त्या गवतापासून सीएनजी बनलं जातं. त्याची नेपियर ग्रासची 4 वेळेस तोड केली जाते. 3 महिन्याला एकदा तोड करायची किंवा 4 महिन्याला एकदा, 3 ते 3.5 महिन्याला एकदा तोड होती. ते कापायचं, त्याच्यावर तणावरती घ्यायचं आणि त्याच्या माध्यमातून सीड. एका शेतकऱ्याला 4 वेळेस पैसे मिळतात. आणि समजा असा दुष्काळ आपल्याकडे आला तर ते कट होईल, पुन्हा पाऊस आल्यावर. तर अशा पद्धतीचं शेतकऱ्यांसाठी नेपियर ग्रासवर युनिट टाकता येईल, जे आम्ही आता करतोय आणि या 2-3 महिन्यामध्ये ते काम संपेल आणि ते लोकांना तुम्हाला दाखवत आहे. दुसरा एक विषय, स्वीट सोरगम म्हणजे आपली गोड ज्वारी. आपल्या भागात ज्वारीचं खूप मोठं पीक आहे. स्वीट सोरगम पासून इथेनॉल पीक आहे साखर कारखान्यामध्ये. तो एक प्रयत्न डायरेक्ट इथेनॉल करण्याचा. स्वीट सोरगम म्हणजे ज्यावेळेस पुढ्यात कणीस असतं त्यावेळेस ते टोटलच घालायचं, ते ज्वारी काय घ्यायचीच नाही, ते धाड तसंच घालायचं. ते पुढ्यात असताना ते धाड तसंच घालायचं, त्याच्यावर इथेनॉल निर्मिती करायची. असा एक प्रयोग आम्ही आता करतो. म्हणजे अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना 4 पैसे कसे द्यायचे आणि एखादं युनिट वाढून तरुणांना कशा पद्धतीने काम दिले, अशा पद्धतीचे युनिट. आणि जे केंद्राच्या सहाय्याने, केंद्राचा आता ह्याला खूप चांगला रिस्पॉन्स आहे. म्हणजे सीएनजी गॅससाठी जो ॲग्रो बेस आहे, वेस्टेज पासून आहे. म्हणजे सीएनजी गॅस कशापासूनही बनवतो. आपल्याकडे मार्केटमध्ये जे हे पडतं ना
भाजीपाला वेस्ट रात्री मार्केट संपतं ते गोळा करून त्या घातलं तरी त्या तुमची अशा पद्धतीचं टाकाऊपासून काहीतरी बनवता येईल अशा पद्धतीचं एक वेगळं युनिट जे सेंट्रल गव्हर्नमेंट त्याला सबसिडी देतं, सेंट्रल गव्हर्नमेंट त्याला प्रोत्साहन देतं, अशा युनिट आपल्या भागामध्ये उभा करतात. भौगोलिक परिस्थिती सगळी बघून आपण त्या त्या विभागामध्ये त्याचे निर्णय घेतले. माझा प्रश्न थोडा वेगळा होता. आतापर्यंत धाराशिवमध्ये बार्शीचा रोल हा महत्वाचा राहिलेला. एवढे खासदार निवडून गेले, बार्शी तिथे सरशी बरोबर, बार्शीचा रोल महत्वाचा राहिलाय, पण जेवढे आतापर्यंत खासदार निवडून गेले त्यांनी ठोस असं बार्शी तालुक्यासाठी काही केलं नाही, हा बार्शीकरांचा आरोप आहे. नाही, सुरेश बेरांच्या बाबतीत विश्वास ठेवा. तुमचं विजन फक्त तुम्ही मला साथ दिली तर सुरेश बेरांचा 5 वर्षानं तुमच्यावर सांगितलं मी एवढं केलं. मी आता जे म्हणतोय मी आयुष्यामध्ये जिथं जिथं काम केलं ते केलं मला सांगायला तुम्हाला. त्याच पद्धतीनं मला जर संधी मिळाली तर मी दाखवून देईल की बार्शीसाठी नक्कीच मी टोकाचा प्रयत्न करेल, नक्कीच धावू. अण्णासाहेब पाटील म्हणजे 200 कोटी 20 कोटी तर बार्शीत हाच प्रॉब्लेम बराच युवकांना येतो की ते कर्ज फेटाळलं जातं किंवा देण्यात येत नाही. तर अशी जर तुम्ही निवडून आले तर तुमची बँकेची शाखा बार्शीत कार्य करणार आहात? नाही, तुम्ही जर इच्छा असेल तर आम्ही नक्कीच एखादी शाखा तिथे काढून त्या माध्यमातून नक्कीच मदत करू. आमची बँक खूप चांगली, तुम्ही येऊन माहिती घ्या, मार्गदर्शन करून शाखाही काढण्याचा प्रयत्न करू नये. किंवा आमच्या काही मित्रांची शाखा आता इथे मिळालेली आहे, मला वाटतं प्रियदर्शनी आपण त्याच्या माध्यमातून आपण करू. आमचे कसं आहे, आम्ही तिथे एक असोसिएशन करतो आमच्या जिल्हा बँकेत, आमच्या धाराशिवमध्ये सगळ्या बँकांकडून आपण प्रयत्न करू. आमची तर निघेल किंवा आहे त्या बँकेतून आपण नक्की आताच शब्द होतो, खूप चांगली स्कीम आहे, त्या माध्यमातून तरुणांना आपल्याला उद्योगामध्ये मदत करते. सर आता निष्ठावंत कार्यकर्ते आहेत म्हणजे राष्ट्रवादीमध्ये आता त्यांचाही कुठेतरी संभ्रम आहे सर. म्हणजे आता पाहिलं तुम्ही तर आता कोणीच कोणावरती काय बोलायचं आहे म्हणजे जे राष्ट्रवादीमध्ये अजित पवार गटामध्ये आहे ते स्वतः शरद पवार साहेबांना कधी काय बोलत नाही किंवा जे शरद पवार गटामध्ये आहेत ते अजितदादांना सिक्रेटली कधी टीका टिप्पणी करत नाही. तर असं तुम्हाला वाटतं का की त्यांच्या मनामध्ये आणखी संभ्रम आहे की आपला नेता कुठेतरी आपल्यापासून दूर गेला असं त्यांच्यामध्ये मनामध्ये संभ्रम असे पाण्याची डवळण झाली आहे. असं तुमच्या फिरण्यामध्ये असं आढळलं का तुम्हाला की त्या गटातला कार्यकर्ता आहे परंतु त्याची इच्छा तुमच्या गटात येण्याची आहे किंवा तुमच्या गटातला कार्यकर्ता आहे त्या गटात जाण्याची त्याची इच्छा आहे? हे सगळं जाणवली. राष्ट्रवादीचा दोन्ही गटाचा कार्यकर्ता सुरेश बेराजर तुम्ही असाल तर मी तुमच्या बरोबर आहे म्हणू लागला. मी कुणालाही आग्रह करत नाही इकडे या तिकडे या असं. पक्षविरहित राजकारण मी खरं करतो, इलेक्शन पुढचे राजकारण. आणि इलेक्शन झाल्यानंतर आज माझे भाजपचे सगळे सिनियर मंडळी माझे मित्र आहेत, माझे शिंदे सेनेत मित्र आहेत, माझे काँग्रेसमध्ये मित्र आहेत. माझा दुश्मन माझ्या जिल्ह्यामध्ये नाही. मी आवर्जून सांगतोय, आवर्जून सांगतोय माझा विरोधक कोण. मी प्रश्न केला धाराशिवच्या पत्रकारात माझा विरोधक काँग्रेसमध्ये आमचे एवढ्या वर्षी समज पूर्ण कुणाची पाकळी मी मदत केली, सर्वांनाच मदत केली आणि कुणाच्या डोक्यावर बसलो नाही, कुणाला त्रास दिला नाही आणि पक्ष बघितलेला विकासाच्या कामामध्ये पक्ष बघितलेला नाही. ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही जिथे जिथे आमचा एरिया आम्ही तिथे काम केलं तुम्ही माहिती घेऊ शकता की माणूस कसा. तुमचं मित्रत्व चांगला असेल किंवा म्हणजे तुमचं वैयक्तिक नाव पण चांगलं आहे परंतु ऍट द एंड शेवटी मतदानाच्या टाइमिंगला असेल मतदान करणं हे पक्षांना धरूनच करावं लागतं. जरी तुमचं बरोबर आहे का चेहरा बघून मतदान केलं जातं, नुसतं पक्ष नाही चेहरा. एक प्रश्न आहे माझा, विचारू का? पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तुम्ही म्हणाल की जिल्हाध्यक्ष आले न बोलता गेले, मला 1-2 मिनिट बोलायची मी संधी बघतो. धाराशिवच म्हणाल नाही, आधी ओळख करून दिली होती तुम्ही, कदाचित थोडं उशीर आला. ठीक आहे, चांगलं. जुलैमध्ये ह्या घडामोडी घडल्या आणि नवीन जिल्हाध्यक्ष नेमताना आम्ही दादाकडे गेलो, आपले 2 दिवस गेलो. मग तसे दाजी जिल्हाध्यक्ष पद 10 वर्ष दाजीने सांभाळले. त्यांनी बरंच पक्षाला विनंती केली होती की मला थोडं दूर पडतंय आणि मला या पदातून थोडं कारण मला देशाची काही घ्यायची जबाबदारी आहे, पण पक्ष ऐकत नव्हता म्हणण्यापेक्षा यांच्यावर जबाबदारी दिली होती. तसा माणूस पण लायबल दाजी वाटले होते. मग ज्यावेळेस नवीन संधी मिळताना दाजीने माझी शिफारस केली. दाजीला असं वाटलं होतं की आता आपण
महेंद्रवर जबाबदारी पडली तर थोडं निवांत बसू, पण ज्या दिवशी माझ्यावर जबाबदारी पडायच्या आधी दादीवर एक जबाबदारी दिली, आम्हाला सुद्धा थोडं शॉकिंग वाटलं. दादांनी सांगितलं की बाबा सुनील तटकरे साहेब मला लगेच फोन केला, आणि आपल्या दादाची सवय अशी आहे की सगळं मोकळं होतं. मग लगेच त्यांनी तटकरे साहेबाला फोन केला आणि तटकरे साहेबांना सांगितलं की असं महेंद्र पुढे, तो पण दोनदा जिल्हा परिषद मेंबर आहे, तरुण आहे, चांगलं करेल, आणि आपल्याला खासदारकी तिथली घ्यायची आहे, आणि सुरेश बिराजदार सारखा सोबत चेहरा आपल्याकडे आहे. म्हणजे असं लपवून छिपवून असं काहीच नाही. आम्ही मागायला गेलो एक डोळा, पण आम्हाला 2 डोळे मिळाल्यासारखं त्याच दिवशी दाजीला जबाबदारी दिली, आणि मग मला जिल्हाध्यक्ष केलं. त्या दिवसापासून दाजी आपल्याकडं फिरताय, प्रत्येक व्यक्तीकडे पदाधिकारीकडे जातो. आपण म्हटल्यासारखं की मतदान करताना शेवटी पक्ष बघतो, पण एक आझाद शत्रू म्हणून दाजीकडे बघितलं जात आहे. आजचा चालू खासदाराचं काम जर पाहिलं तर त्याच्या कित्येक पटीनं दाजीचं काम चांगलं आहे, आणि सहजासहजी उपलब्ध होणारा, कुणाला न दुखावणारा असा व्यक्ती म्हणून दाजीची ख्याती आहे. त्यामुळे निश्चितच आपल्या सभाचा सुद्धा आशीर्वाद असणं गरजेचं आहे, म्हणून आज प्रेस मीट घेतले. आणि आम्हाला खात्री की बार्शीचं सरशी म्हणल्यासारखं, आणि दाजीची आमची चर्चा झाली की बार्शीचं फक्त मतदान घेण्यापुरतंच खासदार उपयोग करून घेत आहे, या पुढील काळात तसं होणार नाही. दाजी निश्चित आपल्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देतील. आताच आपण बँकेचं सांगितलं तसं तर धाराशिव तुळजापूरपेक्षा उमरगाव आमच्या जिल्ह्यापेक्षा बार्शी मार्केट चांगलं आहे, आणि बँकेचं दाजीचं जे जाळं बघितलं तर निश्चित तिथं बँकेचा प्रयोग चांगला होईल. दाजी बँक निश्चित चालू करते, आणि अण्णासाहेब विकास महामंडळाचं जे फायली नवीन जे दाजीने आशा दाखवली, म्हणजे त्या बँकेच्या माध्यमातून आम्हाला खूप मोठी चांगली संधी मिळाली. तिथं सुद्धा ही संधी उपलब्ध लवकरात लवकर होईल. ही इलेक्शन भाग वेगळा, पण बँकेच्या माध्यमातून तर तुमच्यापर्यंत यायला आम्हाला काहीच हरकत नाही असा दाजीतर्फे मी शब्द देतो. आणि आपण आला, आपले आणखी काय प्रश्न असतील तर निश्चित आपण आदरणीय बिराजदारजी, उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व अजितदादा पक्षाचे, आपल्या राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते, नेते मित्र, मी असं कुसून आलो आता. विक्रमला भीती वाटत आपला बाप काय बोलतो ते पण मी गेली 75 वर्ष भाषण करतोय, 50 वर्ष, अजून एक दगड खाल्लेला नाही कुठं. अनेकांनी अनेक ठिकाणी मार खाल्लेला आहे. मी आवर्जून या ठिकाणी आलो की आतापर्यंत आमच्या पत्रकारांबद्दल माहिती आहे, आणि अशोक साहेबांनी दिल्ली सोबत रोज काय इकडं तिकडं हे इकडं हे पुसून काढण्यासाठी आता आम्ही दोघे बापरे घेतलेलो ती पण असतो तिकडं बाप इकडे स्वतःसाठी राजकारण केलं नाही. मी सोपलाकडे होतो, मिश्रात म्हणून काम केलं, राजाभाऊ राऊतांचं 2014ला काम केलं. मी शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे मला ओमराजे काय, ज्ञानेश्वर पाटील काय, सबंध उस्मानाबाद जिल्ह्यातले नेते कार्यकर्ते मी ओळखतो. ओमराजे फक्त एक वेळा संसदेत बोलले मराठीत, हिंदी नाही. एक वेळा फक्त महिलांचा कार्यक्रम ठेवायचा, म्हणजे सगळ्या महिलांमध्ये तिथे असं नाही. माझी बायकोच नव्हती, शक्यच नाही. म्हणजे असं आहे. त्यावर कुठं पण वाढदिवसाला जातात, लग्नाला जातात. कारखाना त्यांच्या ताब्यात दिला होता त्यांना काय केलं ते सांगितलं पाहिजे. दादांच्याकडे मी का आकर्षित झालो, पहाटे 7 वाजून माणूस काम करतो. काय करायचं दादावर एखादी इंडस्ट्री टाकली, टाटा बिर्ला सारखे निघलं, हेलिकॉप्टर इंडस्ट्री होत नाही. पण गोरगरीब कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे, गोरगरीब तळागाळातल्या माणसाला मोठे मिळायला पाहिजे. तळमळ आहे. पवारसाहेबाबद्दल मला आदर नाही असं नाही, पण आता पवारसाहेब किती दिवस होता. मी निवृत्त झालो वयाचं 75 वर्ष, अजून मला 10 वर्षांनी सहज काम करेन. निवृत्त झालो मी, मुलांना सगळं स्वातंत्र्य दिलंय. म्हणून मी तुम्हाला सांगतो की अजितदादाचं जे काम आहे ते खेड्या कार्यक्रम पोहोचलं पाहिजे. आता आज मला माहिती झालं की सुरेश दादांचं हे काम आहे बँकेचं वगैरे, मला काहीच नसतं. ते गेलं पाहिजे, कळवलं पाहिजे, लोकांना सांगितलं पाहिजे. आणि माझे खासदारांनी काही काम केले ते सांगितलं पाहिजे. वाईट काम काय केले ते 5 वर्ष काय केलं, एकही विधायकांना. परवा एक मला किराणा दुकानावर भेटला जायचा तेल करायचा, 8,500 मतदारांना एकदाही बाबा आला, कोणाचा वाढदिवसाला बादशाला तिथं आला. 8,500 मतदारांना तेल केल्यामध्ये ही माझी खासदाराची अवस्था आहे. तेव्हा फार मोठं काम केलं. बादशाला गेले, लग्नाला असलं काय नाही. खासदार बादशासाठी लग्नासाठी नसतो. खासदाराचं काय काम आहे समजून घ्या.
खासदारांनी कोणती कामं केली हे लक्षात घ्या आणि दादाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा. दादा एक नाही दिवस तुमचं चीज करतील. मला दादाकडनं काही घेणं देणं नाही. मी 75 वर्षात कुठल्याच नेत्याकडनं काय मिळवलं नाही, पण दादांनी आम्हाला काय दिलं नाही, पण दादासाठी तुम्ही काय केलं हे अत्यंत महत्त्वाचं लक्षात घ्या. म्हणून आजपासून कामाला लागा, आक्रमक व्हा, भाषण चांगली करा, कायदा हातात घेऊ नका. वैराची मंडळी आमच्या आहेत कायदा हातात घेऊन घोटाळा होतो, बदनामी होऊन पक्षाची बदनामी असं वागू नका. आपल्या वागण्यानं दादांची तरी इमेज वाढली पाहिजे, बेरोजगारी सोयी इमेज वाढली पाहिजे. बेरोजगार साहेब तुमच्या पाठीस सांगतो, समोरची मिरगेने 2 वर्ष मी दिली खासदारकीसाठी त्यांच्या संबंध उस्मानाबाद जिल्हा तुमचा उमरे पण टँकर पाणी पुरवलं, तर त्या बिचाराला त्यावेळेस शिवसेनेची तिकीट खासदारकीचं मिळालं नाही. त्या आमदारकीला उभं राहिलं, त्यांचं स्वप्नाच्या पत्त्यावर पडलं, सोबत निवडून आले. राजेंद्र राऊत माझे विद्यार्थी आहेत, दिलीप सोबत मित्र आहेत, तरी काही मला गैरसमज नका. मी आता अजितदादांच्या आणि दाजींच्या पाठीमागे लक्षात ठेवा. मुलगा जरी राष्ट्रवादी सोडलं, मी आता राष्ट्रवादी सोडलं लक्षात घ्या. त्यांचं सुद्धा दुसरा तिसरा पक्ष आता मी पण सगळ्या पक्षात निवडून आलो, पण स्वार्थासाठी कधी गेलो नाही लक्षात घ्या. तेव्हा कुणी जर सोडलं तर दादाची शेवटपर्यंत ज्यावेळेस दादांचा मेळावा होईल त्यावेळेला मी जरूर उस्मानाबाद येईल. जिद्द बाळगा, यश तुमचं आहे, राष्ट्रवादीचं आहे, दादाच्या राष्ट्रवादीचं यश आहे. हाच नेता महाराष्ट्राच्या सगळ्या बहुजन समाजाचं कल्याण करणार आहे अशी माझी धारणा आहे. या ठिकाणी जास्त वेळ आपल्याला लागलेले. पुन्हा एकदा सांगतो सगळ्या कार्यकर्त्यांना खेड्यापर्यंत हा आपला मंत्र पोचवा. खाऊ नका मटण, पिऊ नका दारू, खाऊ नका मटण, दावा घड्याळाचं बटन. जय प्रवेश करून घ्या की लगेच प्रवेशच करून घ्या. दादाच्याच केस काय झालं शहराध्यक्ष संजय सावंत साहेब आजच्या या राष्ट्रवादी काँग्रेस बार्शी शहर तालुका यांच्या वतीनं माननीय श्री दाजी बिराजदार यांची जी प्रेस मीट ऑर्गनाईज झाली, त्या प्रेस मीटला सर्व धाराशिवचे जिल्हाध्यक्ष प्लस इतर सर्व मान्यवर, त्याचबरोबर बार्शी शहर व तालुक्याचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते, त्याचबरोबर आपण जे सर्व प्रिंट मीडिया आणि व्हिज्युअल मीडिया हे सर्व पत्रकार उपस्थित झालात, त्याबद्दल मी आपले आभार मानतो. आणि आजचा हा प्रेस मीटचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. पुनश्च एकदा मी आपले आभार मानतो. आणि